कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय मदत पाहिजे का काही? अरे नाही नाही नाही, मी करतोय ना. अरे तू इथे राहतोस म्हणजे सगळं काम तूच केलं पाहिजे असं काही नाहीये. अगं नाही, म्हणजे मी इथे राहतो म्हणून मी करत नाहीये. मला आवडतं म्हणून मी करतो आणि मी माझं घर समजतो. आणि मला सांग, घरात काम करायला काही नियम असतो का? नाही करा काम. थँक्यू. शिवा, हा आशूने सुद्धा लग्नाला होकार दिला असं कळलं मला. हा नाही म्हणजे त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. तुला तुला खूप त्रास होत असेल ना? नाही बाई, मी चिल्ल एकदम. शिवा, हा रे, मी कॉन्फिडेंट आहे. मला माहिती आहे आपलं प्रेम आपल्याकडे येणार, त्यामुळे सगळं नॉर्मल आहे. चांगलं आहे यार. आय मीन तुला तुला होप्स तरी आहेत. मला तर समजतच नाहीये काय करू. चंदन, होईल रे सगळं नीट. सगळं नीट होणार आहे. तू मला सांग, काय काम आहे का आता? हा अगं, ही गाडी सकाळीच आली आहे आणि मला काही कळत नाहीये काय झालंय. जरा तूच बघ. शिवा, हा अजून एक बोलायचं होतं. काय? तुला तुला दिव्याचा स्वभाव कसा वाटतो ग? म्हणजे नाही म्हणजे मी चुकलो हे मला माहिती आहे, पण ना मी हे सगळं केलं कारण तिला हे हवं होतं. म्हणजे नेहमी असं श्रीमंत असणं, पैशाचा माज दाखवणं, हे हे ना तिला खूप आवडायचं. आणि आता मी तुझ्याबरोबर काम करतोय तर एकदमच सगळं वेगळं. नाही म्हणजे तुम्ही दोघी बहिणी खूपच वेगळ्या आहात ना. हो, म्हणजे माणूस म्हणून ती वेगळी आणि मी पण वेगळी. पण दिव्या वाईट नाही आहे. बरोबर आहे शिवा, पण तिच्यानं नेहमी खूप अपेक्षा राहिल्यात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कुठल्याही हद्दीपर्यंत जायची अक्षरशः. म्हणजे बघ ना, ती ती माझ्याबरोबर पळून आली, माझ्याबरोबर लग्न केलं, संसार केला. आणि जेव्हा तिला कळलं की मी श्रीमंत नाहीये तर सरळ मला सोडून इकडे निघून आली. मी चूक केली मला माहिती आहे, पण तरी हे सगळं म्हणजे. चंदन, काय ना, हे बघ, लहानपणापासून ना तिच्यावर काहीच जबाबदाऱ्या नव्हत्या. सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. घराची, आईची, बाई आजीची, सगळ्यांची. आणि तिने शिक्षण केलं. तिला गोष्टी जशा पाहिजेत ना तशाच हव्या असायच्या आणि तिला सगळ्यांनी दिल्या पण. आणि त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. तिला लहानपणापासून असं मेकअप करायला, महागड्या गोष्टी घ्यायला खूप आवडायचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.